नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काय मी मोठा नाही, पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय, हे बोलणं योग्य नाही. या गादीची एक परंपरा आहे, भगवान गाडाच्या गादीची एक परंपरा आहे. या गादीचे मुख्य मठाधिपती होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक होते, कट्टर. आता मी नामदेव शास्त्रींना विचारतो, नामदेव शास्त्रीजी, मी नावं वाचून दाखवतो. गेल्या काही वर्षांमध्ये खून झालेल्यांची नावं आहे का? संगीत दिगोळे वंजारी, बाळास काकासाहेब गर्जे वंजारी, महादेव मुंडे वंजारी, बापू अंधळे वंजारी, बंडू मुंडे वंजारी. ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले, महादेव गीते वंजारी, सातबाई सहदेव सातबाई वंजारी, राजाभाऊ नेहरकर वंजारी. ज्यांच्या खुन्यात अडकून त्यांना बर्बाद करण्याचा कट रचले गेले, शिवराज बांगर वंजारी, बबनभाऊ गीते वंजारी, रामकृष्ण बांगर, विजयसिंह बांगर वंजारी, प्रकाश मुंडे वंजारी, राजाभाऊ पड वंजारी. यांना न्याय मिळणार आहे का? यांना न्याय मिळणार आहे का? आपण कसलं समर्थन करतोय? खून कोणी केला? मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही. पण ते निर्दोष आहेत का? नाही. ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत ना कळत केलंय ना. आणि एका गादीने द्वेष, सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं, शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही. ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहेत, अत्यंत आदरणीय आहेत. पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे. त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थिनींनी